हम्पी. हजारो वर्षांचा इतिहास असलेली ही जागा आजही आपल्याला आकर्षित करते. आपण प्लॅन्स करतो, हम्पीत येतो, हम्पी बघतो आणि निघून जातो. पण मला वाटतं की हम्पी ही फक्त बघायची जागा नाही आहे, ती जगायची जागा आहे. चला तर मग माझ्यासोबत हम्पी जगायला. माझ्या हम्पी ट्रिपची सुरुवात होते हॉस्पेट या गावापासून. हम्पीला जाण्यासाठी तुम्हाला हॉस्पेटला यावं लागतं. 6 तासाच्या डिले नंतर फायनली हॉस्पिटलला पोहोचलोय. यार ही लेट ट्रेन म्हणजे ना एकदम संयमाची परीक्षा असते, पण ठीक आहे. वेलकम टू हम्पी. माझी ट्रेन लेट झाल्यामुळे मी जवळपास संध्याकाळी 7 वाजता हॉस्पिटलला पोहोचलो होतो. हॉस्पिटल स्टेशनच्या बाहेरूनच मला रिक्षा भेटली, जिने 200 रुपये घेऊन मला हम्पी गावापर्यंत सोडलं. हम्पीतल्या विरूपाक्ष मंदिराजवळच तुम्हाला खूप सारे होमस्टेज मिळतील. इथे साधारण 500 ते 700 रुपयात तुमची एका दिवसाची राहण्याची सोय होऊन जाते. मी ज्या होमस्टेला राहिलो होतो त्यांचा नंबर मी व्हिडिओमध्ये खाली शेअर करून देतो. प्रवासामुळे मी प्रचंड थकलो होतो, त्यामुळे मला खूप झोप येत होती आणि मला उद्या सकाळी लवकर उठून मातंगा पर्वतावरचा सनराईज बघायचा होता. हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात? सो फायनली डे 1 हम्पी. आजचा पहिला दिवस आहे माझा हम्पीतला. काल खूपच थकलो होतो, सो शांत झोप घेतली आणि आता काही नाही. आता मी मातंगा हिलला ट्रेक करणार आहे सनराईज बघण्यासाठी. त्याच्यानंतर मी हम्पीतलाच हा जो विरूपाक्ष जवळचा थोडाफार एरिया आहे तो एक्सप्लोअर करेल. बाकी नंतर असं काहीच नियोजन नाही, कारण सोलो ट्रॅव्हलरचं असंच असतं, जो मर्जी में आहे वो करे. तर हां, पण सनसेटचं माझं ठरलं आहे की मला माल्यवंतराय टेम्पलला सनसेट करायचं आहे. सो संध्याकाळी मात्र मी तिथं राहील. सो आजच्या पूर्ण दिवसाच्या व्लॉगची मजा घ्या आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके. मातंगा पर्वत ही हम्पीमधली खरंच खूप सुंदर जागा आहे, कारण इथून एकाच नजरेत तुम्हाला पूर्ण हम्पीचा परिसर बघायला मिळतो. आताच मातंगा हिल चढायला सुरुवात केली. रामायणात मातंग ऋषींनी इथेच बसून तप केला होता, म्हणून या पर्वताला मातंगा पर्वत असं म्हटलं जातं. पर्वत चढताना हळूहळू आजूबाजूचा हम्पीचा परिसर दिसायला लागतो. इथूनच हम्पी बघताना त्यावेळेचं विजयनगर साम्राज्य हे किती भव्यदिव्य असणार याची प्रचिती येते. रामायणात असणारी किष्किंधा नगरी म्हणजे आजचा हम्पी. सुग्रीव आणि बालीमध्ये झालेल्या घमासान युद्धात त्यांनी एकमेकांवर जे प्रचंड दगड फेकले, त्यामुळे आजचं हम्पी असं दिसतं. अर्थात ही पौराणिक कथा असली तरी या भागात दिसणारी भौगोलिक रचना ही कर्नाटकातच नव्हे तर भारतात सुद्धा कुठेच दिसत नाही, आणि याचमुळे हम्पीची एक वेगळी ओळख निर्माण होते. सूर्योदय बघून झाल्यावर मी उतरायला सुरुवात केली. आता मला विरूपाक्ष मंदिरात जायचं होतं, कारण तिकडे एक भारी गोष्ट आहे जी मला मिस करायची नव्हती. मातंगा हिल उतरलो का, इथे एक मोनोलिथिक बुल आहे. मोनोलिथिक इज बेसिकली पूर्ण एक सिंगल रॉकमध्ये कार्व केलेला बैलाचा म्हणजे नंदीचा मूर्ती आहे. ती तुम्हाला दाखवतो. हम्पीतलं मुख्य आकर्षण म्हणजे हे विरूपाक्ष महादेव मंदिर, आणि या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे हे गोपुरम. द्राविडीय शैलीत बांधलेलं हे मंदिर भगवान शंकर आणि देवी पंपा यांना अर्पण केलेलं आहे. पौराणिक कथांनुसार भगवान शंकराने देवी पंपाशी इथेच विवाह केला होता, त्यामुळे धार्मिकदृष्ट्याही या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण धार्मिक स्थळाच्याही पलीकडे जाऊन इथली स्थापत्यशैली मला जास्त आकर्षित करत होती. मंदिरांच्या भिंतींवर केलेलं कलात्मक कोरीवकाम, नक्षीदार खांब आणि भित्तिचित्रे हम्पीच्या वास्तुकलेच्या वैभवाची साक्ष देत होतं. पण विरूपाक्ष मंदिरात येऊन मी लक्ष्मीला शोधत होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की लक्ष्मी नेमकी कोण, तर ही लक्ष्मी विरूपाक्ष मंदिरात असणारी एक हत्ती.
लक्ष्मीच्या हातात 10 रुपये दिले की लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते. अर्थात हे लक्ष्मीला शिकवलेलं असलं तरी हा अनुभव खूप सुंदर वाटतो. सकाळी 9:30 वाजता लक्ष्मी तुंगभद्रेवर आंघोळीला जाते. तुम्ही कधी हम्पीला आलात तर ही वेळ कधीच चुकवू नका, कारण लक्ष्मीला तुंगभद्रेत आंघोळ करताना बघण्याचा अनुभव खूप सुंदर असतो. आम्ही तुच्छ माणसं या रस्त्याने चाललोय आणि लक्ष्मीसाठी हा स्पेशल रस्ता. लक्ष्मी तुंगभद्रेत अंग टाकून पडली की माहूत हिला आंघोळ घालायचं काम सुरू करतात. आजूबाजूची हिरवीगार झाडी, खळखळ वाहणारं पाणी आणि पाण्यात शांत पडून राहिलेली लक्ष्मी. हम्पीत आल्यानंतर हे अनुभव घेणंच खूप सुखावं वाटतं. ही माणसं लक्ष्मीला आंघोळ घालतायत हे पाहून मलाही लक्ष्मीला आंघोळ घालण्याचा मोह झाला. मग काय, मीही हातात साबण आणि ब्रश घेतला आणि लक्ष्मीला आंघोळ घालण्याचा अनुभव घेतला. तुम्हीही हम्पीला आलात तर हा अनुभव बिलकुल मिस करू नका. इथून होमस्टेवर परत जाताना माझी भेट स्वानंदी सरदेसाई सोबत झाली. सो माझा पेटपूजा झाली आहे. योगायोगाने मला स्वानंदी सरदेसाई भेटली, जी इंस्टाग्रामला चांगलं कंटेंट बनवते. सो ती आणि तिची शूटिंग टीम होती, त्यांच्यासोबत मी जेवण वगैरे केलं. आता माझ्या होमस्टेला रिटर्न चाललो आहे. खूप क्लायंटचे कॉल येऊन गेलेले, त्याच्यामुळे मला 11 ते 4 कसे करून आता आज वर्किंग करावं लागेल आणि 4 वाजेनंतर मग मी पुन्हा एक्सप्लोअर करायला सुरुवात करेल. ओके. मी माझ्या आयुष्यात कधीच सोलो ट्रॅव्हल केलं नव्हतं. खरं तर आजकाल सोशल मीडियामुळे ट्रॅव्हलिंग हा शब्दसुद्धा ओव्हरहाईप झाला आहे. फक्त इतर लोक फिरतायत हे बघून आपल्यालाही फिरावंसं वाटतं. पण मला वाटतं की ट्रॅव्हलिंग करण्याचा काहीतरी मोटिव्ह असणं फार गरजेचं आहे. फक्त सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ टाकण्यापुरतं ते मर्यादित नसावं. आपल्याला आपल्या मर्यादित आयुष्याच्या पलीकडे असणारं अमर्यादित विश्वसुद्धा अनुभवता आलं पाहिजे. तर दुपारचं काम वगैरे आवरून झालं आहे माझं आणि आता मी विचार करतो आहे की मी इथून बाल्यवंत गडीला जाणार आहे. 4 वाजलेत आणि मला 6 सनसेट अटेंड करायचं आहे. इथून एखादी ऑटो वगैरे बघतो आणि ऑटो तिथपर्यंत जातो. पण ओव्हरऑल आहे ना, माझा पहिला दिवस हम्पीचा खूप रिलॅक्सिंग आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत एक्स्ट्रा ऑर्डिनरी, पण खूप रिलॅक्सिंग डे आहे. कारण खूप लोक भेटत आहेत, खूप नवीन नवीन लोकांची ओळख होते, जो ॲक्च्युली मला असं वाटतं माझा मोटिव्ह होता की मला खूप वेगवेगळ्या आणि अननोन लोकांसोबत इंटरॅक्ट व्हायचं आहे. सो खूप छान वाटतं की कुठलीही ओळख नाही त्या लोकांची, कुठलाही परिचय नाही आहे, तरीसुद्धा ती लोक भेटत आहेत, बोलत आहेत, नाश्ता ऑफर करतायत, जेवण ऑफर करतायत. सो खूप छान वाटतंय. हम्पीत आल्यावर तुम्हाला तुमच्यासारखे भरपूर लोक भेटतील. या गणेश मंदिरात फिरत असताना मला माझ्याच सारखा एक सोलो ट्रॅव्हलर भेटला. त्याचं नाव होतं शौनक. माल्यवंतरा चलो क्या? चलो. ओके. हम्पीत सूर्योदय आणि सूर्यास्त या दोघीही वेळी फिरताना खूप वेगळीच मजा येते. कारण इथल्या रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नारळ आणि केळीच्या बागा. मी याआधीही एकदा हम्पीला आलो होतो, पण तेव्हा माझ्याकडून जी जागा मिस झाली होती ती म्हणजे माल्यवंतराय रघुनाथ मंदिर. खूप जणांकडून ऐकलं होतं की इथला सनसेट आणि सनराईज दोघंही खूप छान असतात. बस तो अनुभवायचा म्हणून वेळेत इथे पोचायचं ठरवलं होतं. सूर्यास्ताला माल्यवंतराय रघुनाथ मंदिरावर पडणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांमुळे हे मंदिर सोन्यापासून बनवल्यासारखं भासतं. इथल्या परिसरात एक वेगळीच शांतता आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला मावळतीचा सूर्य माझी वाट बघत होता.
यार म्हणजे सायंकाळ असावी ना तर अशी योगायोगाने कशी लोक भेटतात ना, म्हणजे आपण कधी एक्सपेक्ट करत नाही की आपल्याला इतकी छान लोक भेटतात. शौनक म्हणून हा मित्र आहे जो मुंबईवरून आलेला आहे, तो पण माझ्यासारखाच सोलो आलेला आहे. आणि अशी कवी माणसं अशा ठिकाणी भेटणं, आणि त्याची जी कविता आहे ना आता त्यांनी, की माझा मूळ नेमका जातो तरी कुठं, एक्झॅक्टली या दगडांसोबत, ॲक्च्युली मी दगड नाही म्हणणार आता याला, हाच वारसा आहे आपला, ह्या सगळ्यांसोबत कनेक्ट करणारी आहे. हां, आपला गर्भ ॲक्च्युअलमध्ये आहे हा. आणि मला असं वाटतं की याच्यासारखा सुंदर शेवट या व्लॉगचा किंवा आजच्या दिवसाचा काहीच नसू शकतो. आणि ही कविता खास तुमच्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी. माझा मूळ नेमका जातो तरी तो म्हणजे असा भावनाशून्य विस्कटलेला कलेसारखा अमिबा की एक पाऊल पुढे घेऊन उभयचर झालेला. माझा मूळ नेमका जातो तरी कुठे. तो म्हणजे असा भक्षी क्रूर दणकट दानव की नकळत करंदीचा पायाभर भावनांशी जोडला गेलेला कमजोर मानव. माझा मूळ नेमका जातो तरी कुठे. तो म्हणजे एकाच जागी स्थिर झालेला कुटुंब कलिबात राहणारा की काहीतरी याहून बरं असावं म्हणून इथून तिथे स्थलांतर करणारा. माझा मूळ नेमका जातो तरी कुठे. तो म्हणजे जमिनी जिंकायच्या स्पर्धेत उतरलेला वजीर राजा की एका जमिनीवर राहून ज्याचा बऱ्याच वेळा वापर झाला असं सामान्य सैनिक यादा. माझा मूळ नेमका जातो तरी कुठे. तो म्हणजे ग्रीस, इजिप्त, हरप्पा, मोहनजोदाडो सारख्या मोठ्या संस्कृती पावरलेला की डोंगर कपारी आपली छोटीशी संस्कृती बनवून इतरांना घाबरलेला. माझा मूळ नेमका जातो तरी कुठे. खरं तर नक्की आठवत नाही की माझा मूळ नेमका कोणत्या कालखंडात बसतोय. खरं तर नक्की आठवत नाही की माझा मूळ नेमकं कोणत्या कालखंडात बसतोय. पण जिथपर्यंत आठवतंय माझा मूळ म्हणून मला माझ्या फक्त आईचा गर्भच दिसतो. चला आता तुम्हाला नॉर्थ हम्पी दाखवतो. यार काय कमाल व्हाईब आहे माहिती का नॉर्थ हम्पीचा. म्हणजे मज्जाच नाही. हे